नमस्कार. मी गणेश दिलीप काकडे, राहणार जारकवाडी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे या पारगाव जारकवाडी जिल्हा परिषद गटातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि मी या निवडणुकीसाठी सामोरं जात आहे. बरं, जिल्हा परिषद गटामध्ये जर आपण निवडून आला तर आपलं विजन काय असेल? सर, सगळ्यात माझं पहिलं विजन आज महिला सक्षमीकरण. महिलांचे जे प्रश्न आहेत, आज निराधार महिला आहेत, काही शोषित आहेत किंवा लहान मुलांचे प्रश्न आहे, शाळेच्या कॉलेजच्या मुलांचे प्रश्न आहे, गाड्यांचं ज्या एस टी महामंडळ आहे त्या टायमात एस टी उपलब्ध करून देत नाहीये. ग्रामीण रुग्णालय आहे, तिथं डॉक्टर आहे, रुग्णालय आहे पण डॉक्टर नाही आहेत. अशा काही मोठ्या मोठ्या समस्या आहेत आपल्या या गटातल्या. तिथं मी काम करणार आहे. त्याच पद्धतीने माझं जे विजन आहे ते महिला असेल, युवक असेल, विद्यार्थी असेल, महिला सक्षमीकरण, बचत गटांना आर्थिक पाठबळ देणं असेल, त्यांना प्रशिक्षण आणि बाजाराशी जोडण्याचे धोरण त्यांना राबवलं जाईल. तसंच युवकांसाठी असेल, क्रीडा असेल, सांस्कृतिक व्यासपीठे असेल, तसं ग्रामीण रुग्णालय असेल, भागातील म्हणजे गुणवत्ता कशी वाढेल याच्यासाठी मी माझं विजन ठेवलेलं आहे. बरं, धनदानगे उमेदवार तुमच्या पुढे आहेत आता सध्या. धनदानगे उमेदवारांना सर्वसामान्य मतदारांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? बघा, माझ्या समाजावर आणि माझ्या समाजातील मोठ्या भावावरती माझा परिपूर्ण विश्वास आहे. माझ्या मोठ्या भावाने मला हात दिलेला आहे, गणेश तू उभा राहा, आणि माझ्या समाजाने मला डोक्यावर घेतलंय, आता मागं बघायचं नाही. त्याच्यामुळं धनदांगडे जरी असले तरी मी माझ्या विचारांशी प्रामाणिक आहे आणि येणाऱ्या यांच्या मी 100% त्यांना थांबवू शकतो, म्हणजे माझा समाज थांबवू शकतो. आपण अपक्ष निवडणुका लढू का? अपक्ष उमेदवार मला माझ्या समाजाची आज जिल्हा परिषद गटामध्ये कुठल्याही पक्षाने माझ्या समाजाचा विचार केलेला नाहीये आणि मोठा भाऊ म्हणून मी पहिल्यांदाच माझ्या बांधवांशी चर्चा केली आणि आमच्या समाजाशी पण चर्चा केली. त्यांनी मला सांगितलं, गणेश आता थांबायचं नाही, आता तू पुढं चाल. आजही लोणी असेल, दामणी असेल, इथून महासाकांत अनेक दिवसापासून पेपरला बातमी फक्त त्याच्यावर काय पण मी जिल्हा परिषद सदस्य झालो तर 100% जिल्हा परिषद गणेश काकडेचा आवाज बुलंद राहील. वडगाव पीर असेल, लोणी असेल, त्या परिसरात सुद्धा आजही मार्च महिना आला की पाण्याचे टँकर चालू करावं लागतात. गेली 35 वर्षात त्या ठिकाणी अजून ती समस्या तर अजून तशी. बरोबर तुम्ही म्हणताय, आज 30-35 झाले, आता याला जनताच उत्तर देते त्यांना. त्याच्यामुळे मी नवीन उमेदवार आहे, जिल्हा परिषदमध्ये गेला तर 100% मी हे सगळं बंद करायचा प्रयत्न करणार. ज्यावेळेस मी आज अपक्ष म्हणून ती रस्त्यावरची लढाई करतोय, येणाऱ्या भविष्यामध्ये मी जिल्हा परिषदेमध्ये गेलो तर मी रस्त्यावरची पण लढाई करणार. आजही लोणी असेल, वडगाव पीर या ठिकाणी एसट्यांचं जे प्रमाणे विद्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी वेळेत एसट्या येत नाही, याच्यावर काय दखल घ्यावं? याच्या मागे सुद्धा मी आपलं मनसरचं जे बस स्थानक आहे तेथील ते महत्त्वाचे पदाधिकारी त्यांना भेटलो होतो. त्याच्यानंतर त्याची चर्चा पण झाली होती आणि याच्यानंतर मी या गटामध्ये किंवा गावामध्ये किंवा तालुक्यामध्ये अजून ॲग्रेसिव्ह भूमिका घेऊन कसं रस्त्यावरची लढाई मी त्यांच्याबरोबर करेन. शिक्षण, आरोग्य यावर काय काम करणार? जे गाववाड्या वस्त्या आहेत तिथं अजून सुद्धा शिक्षणाच्या काही गोष्टी अपुऱ्या आहेत, ते आम्ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. आरोग्य झालं, आरोग्य आज जिल्हा उपरुग्ण आरोग्य आहेत पण कधी कधी ते डॉक्टरच नसतात. त्याच्यामुळे आपल्या इथल्या बहुतेक बांधवांची गैरसोय होती. याच्यासाठी पण मी रस्त्यावरला लढा भविष्यात देणार.